पोलीस ठाणे अंबाझरीच्या हद्दीमध्ये आमचे DV पथकाचे पोलीस हवालदार राजेश सोनवणे, पथकामधले कर्मचारी अंकुश, अमित आणि रोमित हे सायंकाळच्या वेळेला फुटाळा परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना फुटाळाचं विसर्जन पॉईंट आहे त्या ठिकाणी वडाचं झाड आहे, त्याच्या कोपऱ्यामध्ये एक अभिलेखावरील रेकॉर्डवरील आरोपी आहे आणि 399 मध्ये आमच्याकडे तो फरारी सुद्धा आहे. तो संशयास्पदरित्या गाडीजवळ थांबलेला दिसून आला. पोलीस पथकाने त्याला घेराव घालून पकडलं आणि त्याची झडती घेतली आणि त्याच्यासोबत एक त्याची गाडी होती, ॲक्टिवा गाडी. ती गाडीसुद्धा तपासली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये त्यांना एक गावठी कट्टा आम्हाला मिळून आला. आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याच्याविरुद्ध आम्ही कलम 325 आर्म्स ॲक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीची जी गाडी होती त्या गाडीची माहिती घेतली असला त्या गाडीचा इमामवाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 10व्या महिन्यामध्ये त्या गाडी चोरी गेल्याची तक्रार दाखल झालेली आहे. त्याने चोरीची गाडी वापरून हा अपराध केल्याचे दिसून येत आहे. आरोपीचा अभिलेख तपासला असता आमच्याकडे दिवाळीच्या वेळेला एक घरफोडीचा प्रयत्न साठी जमलेल्या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता 399 IPC अंतर्गत. त्या गुन्ह्यामध्ये हा आरोपी फरार होता, तर त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तो आम्हाला पाहिजे होता. आणि आरोपीचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर यापूर्वी चोरी, गाड्या चोरी, त्याचबरोबर बॉडी ऑफेन्स असे 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. रेकॉर्डवर आरोपी आहे. या गुन्ह्यामध्ये त्याच्या आणखी कोणी साथीदार आहेत काय आणि त्यांनी जो गावठी कट्टा बाळगला होता त्याचा उद्देश काय होता, त्यामध्ये कुठलं क्रिमिनल ॲक्टिव्हिटी करण्याचा उद्देश होता, याबद्दल आम्ही कसून तपास करत आहोत. आज रोजी आरोपीला माननीय न्यायालयासमक्ष हजर करून त्याचं पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर यामध्ये आणखी चोरीचा प्रकार आहेत किंवा काय, किंवा याचा नेमका उद्देश काय होता गावठी कट्टा बाळगण्याचा, याबद्दल आम्ही सखोल तपास करीत आहोत. आरोपीचं जो नाव आहे त्याचं नाव आहे सर्वेश उर्फ टिटू चंद्रशेखर परियार, वय 18 वर्ष, राहणार पांढराबोडी, शिवसेना ऑफिसच्या बाजूला. आणि याला नशा करण्याची सुद्धा सवय आहे आणि त्याचा जो मित्रपरिवार आहे त्याच्यासोबत जो नेहमी क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेते हे सुद्धा नशा करण्याच्या प्रवृत्तीचे आहेत आणि त्या उद्देशानं त्याने अशा प्रकारचा गुन्हा केल्याचे प्राथमिक दर्शा दिसून येत आहे.